नमस्कार, आदिवासी जनजागृति चैनल में तुमरे फचे एक बार स्वागत कर दो। मैं अर्जुन पावरा। आपको बालता की नंदुरबार जिल्ला में जो दडगावन तालुके जो से तो ये तालुका आखारण मोटा डुंगरमा दुर्गम भागमा उतरू आणि याहारी ज्या खेते भी से करता है चाखा डुंगरमायला खेते से था आणि दिवाळी में आपको बालता की यो जो वाढणे जो टाइम से यो वाढणे टाइम से तो आणि दिवाळी सीजन असल्या कारणाने इन टाइम हो ज्या गोडा से ये गोडा भी बारती निकलत रहा। आज आपण बालता की इना ओगरामुळे गरण आसपास आणि दिवाळी सीजन हो या गोडा बारती निकलत राहती मुळे ज्या गोरा टुचड्यांच्या घटना असतात ही घटना बी दिवसागणिक वारंवार आवणे होऊन रही हो। तर नेमको इना टाइम वेले एक सर्वसामान्य नागरिक काय करून जुए आणि इनो गोडा चावल्यामुळे किंवा चावियो तर आपण काय काळजी लेणं जुए ही माहिती लेण्याकरता आज आपली आदिवासी जनजागृती दडगाव महिला जो ग्रामीण रुग्णालय से ग्रामीण रुग्णालयमा आपलो डॉक्टर बाबूलाल पावरा से MS ग्रामीण व महिला रुग्णालय धडगाव इनो हाते वातू करण्यास येता की नेमकं गोडू चाव्यानंतर आपण कोणू काय येतो। सर्वप्रथम आपण ज्या आपणा इना बागान शेताच्या गोडाटू जण प्रमाण खूप जास्ती तर दिवण कमीत कमी बी इना ग्रामीण रुग्णालय मा 4 ते 5 ते कमीत कमी रहितला एखाद दिवस तर 10-12 भी जातलाच आहे। म्हणजे एकदा आपण कहितला गोडा टुचला भी रहितला एकदा गोडा फुकलावाला भी रहितला होला जर ओव्हरऑल जर आपण काढ्यात येतात 10 ते 12 रोज दाढीन पेशंट रहितला। यहाँ सीजन चालू से की आपण सब पाणी सीजन में कहता आपण जून मध्ये आपण पेरण्यात्रा करतो आपण जुलै ते नोव्हेंबर डिसेंबर जो कालावधी से इन महिना मा जास्ती पेशंट रहितला। जैसे पाहत कमीत कमी 3 प्रकारांच्या गोडा रहितला नाही 3 ते 4 प्रकार ज्या नापा मोस्टली जैसे 2 ते 3 प्रकारां रहितला। एक ज्या रहितलाच्या बिनविषारी रहितला बिनविषारी तिना काही नाही करता बीजा ठीक होई शकतला किंवा मग एक ज्या रहितलाच्या वास्कुलर टॉक्सिक करून रहितलाच्या आपल्या शरीरामध्ये रक्त रहिने जो पातळ करले एकदम पातळ करतला जर तिना जर वेळेपर ट्रीटमेंट नहीं जुड़ी ते 1 ते 2 दिवस में तिना पेशंट जैसे रक्तस्राव वगैरह कार्य भी देखा सकते कि संडास वाटे लघवी वाटे होला कार्य भी देखा रक्तस्राव होइतलो आणि एक जो रहितला ज्या न्यूरोटॉक्सिक करून आवतला ज्या आपणा ज्या मुंडन आपू डोकामायला ज्या नहा कहितला नव कहिताने तिने पर अटॅक करतला ज्या अटॅक करानंतर तिना पेशंट जास्ती 2 ते 3 तासामध्ये 13 लक्षणे देखाणे होऊन जातला। तुमच्या खूप विषारी रहितला आणि खूप धोकादायक वगैरे रहितलाच्या जर तिना वेळ पर ट्रीटमेंट नहीं जुड़ी ते पेशंट 3 ते 4 तास जास्तीत जास्त तेरो म्हणजे हे रहितला आणि मोस्टली ज्या आपण वास्कुलर टॉक्सिक कहता जे रक्त पातळ करणारा ज्या रहिता हा याला जसे ता या अतरा म्हणजे विषारी से पण तिना जर वेळे पर ट्रीटमेंट नहीं जुड़ी हे जर काही वीट चाव्यानंतर लगेच आपण जर दवाखान्यात लाव्यानंतर जर रक्त वगैरे चेक करून बालीन आपण जर वेळे पर ट्रीटमेंट आपी नाही की चमक 1-2 दिवस में पेशंट ठीक होई जातलो। आपण बुडवा देखाडी आणि ते एकदम महाराज देखाडी ज्या आपण ज्या माणसे तर आदिवासी भागामायला या पेल बुडवा देखाडतला अंता पाला होतला तिनामुळे काय इतलं की हे लावता लेट होई जातला म्हणजे जर तेरा जो हाजरणी जो टाइम रहितलो ने गरज म्हणजे वेस्ट कर देतला ते आपण लेट आवतला तिनामुळे एक द्वार काय इतलं की कॉम्प्लिकेशन वगैरे जातला की पेशंट ट्रीटमेंट भी आपी ती मग पत्र चालू फरक नाही पडला वाचण्याची शक्यता वगैरे कमी राहते। ज्या सेताइनुमा एवी जो न्यूरोटॉक्सिक करून जो आप कहे ना मुंडा पर जो वाला रहितलो जो मुंडा नहा वगैरे इन पर अटॅक करतलो जो आखाम पेलू जो लक्षण रहितलो जो आपण डुलान पापण्या जर रहिताने च्या पड जातला म्हणजे पापण्या पडतला म्हणजे ओला की तिना एक दुसरं लक्षण जो की तिना देखाणे वगैरे एकदम बुरकट वगैरे देखायतला। तिसरं जर बुलाड्यानंतर तिनाचे पेशंट्स येतो ना एकदम बुबडायला बोलतो म्हणजे तिने आवाज होत करीन बारतीने निकलतो हे 3-4 जे लक्षण असतात आणि इना पर देखायचे आपण यो नेमको काल्लोचे मुंडा पर अटॅक करणं म्हणजे आपण मुंडा हामा अटॅक करणार से की जर रक्त पातळ करणार जर येऊ नंतर 13 जे सेतो जो कमीत कमी 13 जे लक्षण असतात 5-6 तास नंतर देखायतला आपण जर रक्त चेक करीन तरी 6 तास नंतर तीन रक्तमा काही ती ब्यावणे आणि 13 जो सेतो जो तर जारी चावतला त्याने जो भाग खूप जातलो म्हणजे 6-7 तास नंतर जे जारीचा आहे चारी जो भाग सुजावले चावले ते काय करतला पेलो जे की आपण चावता नंतर एकदम पॅक बांधलेला तर पॅक बांधले नंतर काय झालं की चारी जी रक्त सप्लाय बंद होई जातलो ते गाडीच्या 13 देहरू पर दुष्परिणाम तिना करताच्या माने काय करू नये की चावली बी नाही
अलगद बांधलाच आपणा माणे पण अलगद बांधो जास्ती करून अत्रनी के लगेच बंद करायचं. ब्लड सप्लायच बंद येणं જોઈએ तर एकदम अलगद बांधणे ती आवडलं म्हणजे जारी एक बोटवलं जारी दाबायवलं मला बांधले ती आवडलं काही जास्ती ओलं करणं गरज नाही आणि मेन म्हणजे की ती रोज आपण माणे करूनच वेचो की चावल्यानंतर काही बी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येक एरियामध्ये तो आपण सर्वात पहिले चली जाऊ जे देखा जर कयत अगल जाऊ काही ते ये लावू यहाँ आपण ग्रामीण रुग्णालय में यहाँ आपण पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो आपण प्रथम तात्काळ म्हणजे चाव्यानंतर दवाखाना लावणं म्हणजे घरगुती उपाय काही नाही ना हा आपण माणे करतला ये मिरचा खावडावं खारं खावडावं हे पण तेरा लक्षण बी नंतर देखा गेलं तिनं ते का पेल दवाखाना लावं कमीत कमी प्राथमिक उपचार ती बी घेणं मारा आखा ज्या आदिवासी बांधव या आपण एरियाમાં રહેનારા એનું એક આહ્વાન છે તો કે આપુ जर साप सर्पदंश नंतर टिकवाला पुडवा किंवा बगतन इनपा नहीं जाता सर्वप्रथम आपू आपण जवळीक प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा मग आपण ग्रामीण रुग्णालय दडगाव वगैरे सेतो ने चारी आपू लावणं जुवे पेशंट आणि यार ट्रीटमेंट लेणं जुवे